शिक्षक भरतीचा दुसऱ्या टप्प्याची कार्यवाही सध्या सुरू आहे. त्याचबरोबर तिसरी डेटसुद्धा लवकरच घेण्यात येणार आहे आणि सध्या संच मान्यतेचं प्रपोर्शन कन्फर्म आहे. 2022-23 नुसार दुसरा टप्पा होणार आहे आणि 23-24 नुसार तिसरी डेट होणार आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये सेकंड फेज संदर्भात जे RTI टाकले होते त्या संदर्भात पाठपुरावा करणार आहोत आणि या व्हिडिओमध्ये 3 जिल्ह्याची तुम्हाला किती पदे रिक्त आहेत, सेकंड फेजमध्ये किती येणार आहेत त्यावरती माहिती मिळणार आहे. सो स्टे कनेक्टेड. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सध्या आपण सिरीज सुरू केलेली आहे की RTI नुसार जेवढ्या जागा रिक्त आहेत तेवढ्या जागा आपण चॅनल थ्रू प्रत्येक जिल्ह्याच्या जशी आपल्याकडे माहिती येत आहे तसं आपण तुम्हाला पोचवत आहोत. त्याचबरोबर माझं सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना आव्हान आहे, तुमच्याकडे जर अशी ऑथेंटिक माहिती असेल तर नक्की माझ्यापर्यंत पोचवा. कारण जेवढ्या रिक्त जागा आहेत तेवढ्या देऊ असं शालेय शिक्षण आयुक्तांनी सांगितलेलं असलं तरी जर रिक्त जागा दिल्या नाहीत तर आम्हाला कंप्लेंट करा असं आश्वासनही मंत्रालयातून आपल्याला मिळालेलं आहे. सो जशा पोर्टलला जागा दिसतील आणि जेवढ्या जागा सध्या रिक्त दाखवत आहेत तेवढ्या जागा दिसल्या नाहीत तर आपण या व्यवस्थापनाची कंप्लेंटसुद्धा करणार आहोत. सो स्टे कनेक्टेड. चॅनलवर नवीन असाल तर डू सबस्क्राईब. व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा. लिंक आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर आता जो RTI नुसार पाठपुरावा आहे मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या व्हिडिओमध्ये, दुसऱ्या व्हिडिओमध्ये #1, #2 आणि #3 मध्ये आपण आता जवळपास 2-3 जिल्ह्यांचा एकत्रितच व्हिडिओ घेतलेला आहे. तर मित्रांनो आपल्याला उगीच वेळ दौडायचा नाही आहे. व्हिडिओच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडक्यात जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. तर आपण हा जो व्हिडिओमध्ये इन्फॉर्मेशन पाहतोय ते RTI नुसारच चीज आहे. नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागात किती जागा रिक्त आहेत 27 फेब्रुवारी 2024 नंतरच्या संच मान्यतेनुसार आणि पवित्र पोर्टलनुसार 10% जागाची माहिती RTI नुसार मागवण्यात आली होती आणि त्याच्यानुसार तुम्ही पाहताय की सध्या नवी मुंबईमध्ये ज्या जागा रिक्त आहेत त्या मराठी मीडियमच्या जागा रिक्त आहेत 8 आणि 10% जागा रिक्त आहेत. मराठी माध्यमांच्या 4 + 8 अशा 12 जागा रिक्त आहेत. हिंदी माध्यमाच्या 6 आहेत आणि उर्दू माध्यमाची केवळ 1 जागा नवी मुंबई विभागाच्या या RTIला ही माहिती मिळालेली आहे. त्याचबरोबर आपण दुसरा जिल्हा पाहूयात, तो आहे नाशिक विभाग. मित्रांनो इथं जरा थोडी शॉकिंग न्यूज आहे, ती म्हणजे फक्त आणि फक्त उर्दू माध्यमांची जी इथं जागा आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की 10% जागांची प्रवर्गानुसार तपशील मिळण्याबाबत मराठी आहे ती आहे की निरंक आहे, उर्दू माध्यम निरंक आहे म्हणजे जागा रिक्त. हिंदी माध्यमची फक्त 5 पदे रिक्त असताना आपल्याला दिसत आहेत. त्याचबरोबर आपण पाहतोय की याच्यामध्ये त्यांनी पूर्णपणे सांगितलेलं आहे की रिक्त पदेबद्दल जेव्हा उर्दू मंजूर पदे, रिक्त पदे याचा पूर्णतः तपशील दिलेला आहे आणि ही खूप शोकांतिक आहे की महानगरपालिका नाशिक शिक्षण विभागामध्ये पवित्र पोर्टलला फक्त 5च जागा येणार आहेत. आपण पाहतोय पिंपरी चिंचवड महानगरपालिका, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपण पाहतोय की जवळपास 184 जागा रिक्त पदे आहेत आणि तेवढी सगळी पवित्र पोर्टलच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये देण्यात येणार आहेत. त्याच्यामध्ये आपण पाहतोय की एकूण मंजूर पदे जरी 315 असली तरी त्याच्यानुसार जे काही 28/2/2023 अखेरचा गोषवारा त्यांनी याच्यामध्ये दिलेला आहे. याच्यामध्ये अजून एक तुम्हाला एक ॲडिशन सांगायचं आहे की मित्रांनो याच्यामध्ये आजही SC-BC आरक्षणची पदं ॲड केलेली आहे. त्याच्यानुसार हे प्रपोर्शन आहे ते कमी जास्त होऊ शकतं आणि त्यांनी बघा ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की एकूण भरवायची पदे जी आहेत ते 184 आहेत. आता मित्रांनो याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकतं, ही गोष्ट आपण लक्षात घेणं तितकंच गरजेची आहे कारण संच मान्यता आहे ती 27 फेब्रुवारी
2024 नंतरची असायला हवी, परंतु त्याच्या अगोदरची ही पदं आपल्याला दिसत आहेत. सो मित्रांनो, तुम्हाला जर तुमच्या जिल्ह्यातली RTIनुसार माहिती असेल किंवा माहिती मिळत असेल तर नक्की व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये सांगा किंवा तुम्ही मला मेल करू शकता. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. त्याच्याबरोबर अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची की सध्या कंत्राटी शिक्षक भरतीद्वारे वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये वेगवेगळी भरती चालू आहे असं आपल्या लक्षात येते. त्याच्यामध्ये जवळपास खूप पदं आहेत, ती कपात होणार आहेत. ती कोणती आहेत ते पण आपण पाहून घेऊयात. कारण कसं आहे की उमेदवार आशा लावून बसलेले आहेत की माझा नंबर लागेल. कोल्हापूरमध्ये 227, सांगलीमध्ये 182, सातारामध्ये 250+, रत्नागिरीमध्ये 460+, सिंधुदुर्गमध्ये 360 जवळपास अशी पदं आहेत. ती कंत्राटीवरतीच आम्ही देणार आहोत असं इथले शिक्षणाधिकारी सांगत आहेत. त्यासाठी आपल्याला लढा उभारणं ही तितकंच गरजेचं आहे. सो चला तर नवीन व्हिडिओमध्ये नक्कीच आपण नवीन माहितीसह लवकरच भेटूया. स्टे कनेक्टेड.